नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी 2026 एक्झाम असणार आहे 31 मे 2026 ला. एक्झामचं हॉल तिकीट आलेलं आहे आणि हॉल तिकीट बरोबर विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना सुद्धा एमपीएससीने दिलेल्या आहे. त्या संदर्भातलं प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. ह्या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय म्हटलं थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलेली आहे आणि मार्गदर्शनपर बॅचेस पण घेत आले. त्या संदर्भातली एक बॅच कॉकरोच बॅच आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये बॅचेस अवेलेबल आहे. ऑफलाईन मध्ये तुम्हाला पुणे 18 जून, छत्रपती संभाजीनगर 16-17 जून, नाशिक 22 जूनला बॅच चालू होते. ऑनलाईन मॉड्यूलमध्ये मराठी माध्यमची बॅच 10 जूनला, इंग्लिश मिडियमची माध्यमची बॅच 17 जूनला चालू होते. हे सगळे फीचर तुम्हाला ह्या बॅचमध्ये बघायला मिळतात. तुम्हाला स्टेट बोर्डची पूर्ण बॅच आणि 100 टेस्ट सुद्धा तुम्हाला इथे फ्री असणार आहे. टॉप फॅकल्टीने डिझाईन केलेल्या 5 ऑफलाईन टेस्ट सुद्धा तुम्हाला मोफत असणार आहे. सब्जेक्ट वाईज फुल चार्ट आहे, डायरी तुम्हाला मिळणार ज्यामध्ये तुम्हाला दररोज तुमचं ट्रॅकिंग करायचं आहे. टॉपर्स आणि ऑफिसर मार्फत तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू असणार आहे. नामांकित शिक्षकांद्वारे तुम्हाला पूर्ण जीएस कव्हर असणार आहे. 1000+ टेस्ट सिरीज तुम्हाला ह्या बॅचमध्ये अवेलेबल आहे. प्रिंटेड नोट्स टॉप फॅकल्टीकडनं अवेलेबल आहे. 1 by 1 ऑफिसर मेंटरशिप आहे आणि तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन, रिव्हिजन सेशन सुद्धा ह्या बॅचमध्ये अवेलेबल आहे. तुमच्या कोणी माहितीतले विद्यार्थी असेल त्यांना नक्की सजेशन द्या आणि खाली लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करून लगेच बॅच जॉईन करा. मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. 31 मेला तुमची एक्झाम असणार. या संदर्भातलं हॉल तिकीट आज आलेलं आहे. त्या संदर्भात त्यांनी नोटीस दिली 22 मेला. त्यात त्यांनी सांगितलं की हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे, पण परीक्षेला जात असताना तुम्हाला काय करायचं आहे सूचना पण दिलेली. पहिली सूचना काय, परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेत प्रवेश दिला जाणार नाही. झेरॉक्स वगैरे चालणार नाही, डायरेक्ट प्रिंट आउट काढायची, ती प्रिंट बरोबर घेऊन जायची, हे लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा, परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान 1.5 तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे, तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1 तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. जाताना काळजी घ्या की तुम्हाला ज्या ठिकाणी सेंटरला पोहोचायचं आहे त्या सेंटर तुमच्या घरापासून किंवा संबंधित ठिकाणापासून किती अंतरावर आहे, जाताना रोड कसा आहे, जाताना काय अडचण येऊ शकते, स्वतःचं व्हेकल आहे का, नसेल दुसऱ्यांचं किंवा तटस्थ व्हेकल घेऊन जाणार असाल तर अवेलेबल आहे काय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करा. ऐन वेळेस काही गडबड होऊ शकते, त्याची काळजी घ्या. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात आयोगाची कोणतीही जबाबदारी राहणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फार वर्षापासून मेहनत घेतलेली आहे, ही पूर्वपरीक्षेसाठी तुम्ही तयारी करत असाल, भरपूर सारं वाचन तुमचं झालंय, मग शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या ज्या आवश्यक वाटणाऱ्या गोष्टी, जसं की आता ऊन प्रचंड आहे, छत्री किंवा टोपी बरोबर ठेवा, रुमाल 2-4 बरोबर ठेवा, पाण्याची बॉटल नेहमी बरोबर ठेवा, 1 किंवा 2 पाणी बॉटल असावी. त्याचबरोबर तुम्हाला तिथे लागणारं अभ्यास साहित्याबरोबर तुमचं केंद्रामध्ये घेऊन जाणाऱ्या वस्तू म्हणजे रबर असेल, पेन्सिल असेल, पेन असेल, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर ठेवा. रुमाल बरोबर ठेवा, एखादा कच्चा रुमाल पण बरोबर ठेवा. वॉच हे डिजिटल नसावं, साधं वॉच असावं. डिजिटल स्वरूपातले सगळ्या गोष्टी तुम्हाला मध्ये नेता येत नाही, मोबाईल पण मध्ये नेता येणार नाही आहे. सो ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे बरोबर, तुम्हाला जर जायचं असेल घेऊन तर काही फ्रुट्स असतील किंवा काही ड्राय फ्रुट्स असतील ते पण बरोबर ठेवा. कारण मधल्या वेळेत तुम्ही अभ्यास करू शकता किंवा मधल्या पेपरच्या 2 पेपरच्या दरम्यान तुम्ही काही खाऊ पण शकता. बाहेरचं खाणं टाळा, तेलकट तुपकट खाऊ नका. बाहेर प्रदूषण प्रचंड आहे, आजारी पडू नका. शेवटच्या दिवशी निवांत मस्त झोप काढा, कारण दुसऱ्या दिवशी तुम्हाला सगळं आठवलं पाहिजे. उगाच रात्रभर जागत बसू नका. आणि अभ्यास तुमचा खूप चांगला झालेला आहे, अजून काही करायची गरज नाहीये. जेवढा अभ्यास झाला त्याची रिव्हिजन ह्या शेवटच्या टप्प्यात चालू राहू द्या. नवीन काही वाचनाच्या फंदात पडू नका, कुणाशी बोलू पण नका, जास्त वाद पण घालू नका. कुणी जर काही म्हटलं तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा, इग्नोर करा. तुझा अभ्यास झाला का, माझा झाला का, हे पण विचारू नका, कारण तुमचा अभ्यास खरंच चांगला झालेला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ह्या येणाऱ्या एक्झामला खूप शुभेच्छा तुम्हाला आहेच, पण ह्या दिलेल्या ज्या त्यांनी नोटीसमध्ये सांगितलेल्या सूचना आहेत त्या पण नक्की पाळा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर काही तुम्ही उल्लंघन केलं सूचनांचं तर तुम्हाला डिबार पण केलं जाऊ शकतं, ती पण काळजी घ्या. क्वेश्चन पेपर आन्सर शीट हातात आणलं, प्रॉपर जी माहिती भरायची आहे तुमची ती माहिती एक तास म्हणजे तुम्ही अगोदर तुम्हाला आन्सर शीट दिली जाते त्यावर माहिती प्रॉपर भरा. अडचण वाटली तर इन्व्हिजिलेटर जे असतात म्हणजे पर्यवेक्षक जे असतात किंवा तुमचे एक्झामिनर जे असतात त्यांच्याशी बोला, निसंकोच बोला, काळजी करू नका. सो ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर केल्या ना आणि एक्झामचा पेपर सोडवताना काळजी घ्या. तुम्ही ठरवलेली स्ट्रॅटेजी असेल, पहिले कोणता विषय घ्यायचा नंतर कोणता विषय घ्यायचा, किंवा पेपर सोडवताना तुम्हाला ज्या ज्या विषयांबद्दल काय म्हणूया आपली खात्री आहे, विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, ते विषय पहिले सोडवा.
ज्या विषयांना तुम्हाला वाटतं की वेळ जास्त द्यावा लागतो ते विषय थोडं लेट ठेवा. सो अशी स्ट्रॅटेजी तुम्ही जी बनवली असेल त्याप्रमाणे ह्या एक्झामला सामोरं जा. मी शेवटच्या दिवशी तुम्हाला प्रत्यक्ष माहिती देतोच, पण ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. ह्या सगळ्या गोष्टी आजच तुम्ही व्यवस्थित एका बॅगमध्ये व्यवस्थित भरून ठेवा. ह्या येणाऱ्या एक्झामसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी बरोबर ठेवा. काही अडचण असेल तुम्हाला डाउनलोड करण्यासंदर्भात तुमचं हॉल तिकीट, तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता ह्या मेल आय वरती, किंवा तुम्हाला सांगितल्याने हे नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. सो ह्या होणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि भविष्यात तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडनं काही मार्गदर्शन लागलं तर नक्की मला कमेंटमध्ये टाका. तुमच्या मित्रांनाही शेअर करा. इग्नाइट अकॅडमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नेहमी देत आलेले. त्यासाठी तुम्ही ह्या नंबरवर कॉल करून माहिती घेऊ शकता, किंवा ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण जॉईन करू शकता. पुन्हा एकदा सर्वांना या एक्झामसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.